विशाळगडावरील संचारबंदी उठवल्यानंतर गडावर होणाऱ्या उरसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे। मात्र उरसाला परवानगी नाकारली असली तरी भाविकांना दर्ग्यात जाऊन दर्शन आहे ते घेता येणार आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे दर्शन घेता येणार आहे। त्यामुळे आपण बघू शकतो ही विशाळगडाच्या पायथ्याची दृश्य आहेत। आता हळूहळू भाविक गडाच्या दिशेने येत आहेत आणि ते आता गडावर जात असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे आपण जर बघितलं तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त या गडाच्या पायथ्याला तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। त्याचबरोबर दुसरी दृश्य आपण बघितले तर भाविक देखील आता मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत। ते एका रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या भाविकांची नावं नोंद करून घेतली जात आहेत, त्यांची कागदपत्रांची तपासणी केली जाते, त्यांनी जे काही साहित्य आणले त्याची देखील तपासणी आहे ती केली जाते। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा वेगळं साहित्य गडावर जाणार नाही याची खबरदारी या निमित्तानं पोलिसांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाते असं म्हणावं लागेल। आणि आपण बघू शकतो आता गडावर सोडायला सुरुवात झाल्यानंतर हे भाविक आता आपल्या अशा पद्धतीच्या नोंदी करून गडावर जात असताना पाहायला मिळतात। आपण बघतोय जे काही भाविक आलेले आहेत त्यांच्या बॅग ज्या आहेत त्या देखील अशा पद्धतीने तपासल्या जात आहेत। त्यामध्ये मांसाहार किंवा अन्य काही जे नको असलेलं साहित्य त्यामध्ये आहे का याची तपासणी केली जाते, त्याची खात्री केली जाते आणि त्यानंतरच या सर्वांना वर गडावर प्रवेश आहे तो दिला जातोय। एकूणच जर आपण बघितलं तर तब्बल 5 महिन्यानंतर या विशाळगडावरील संचारबंदी जी आहे ती उठवण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर जरी आज उरूस होणार असला तरी त्या जिल्हा प्रशासनाने या सगळ्या उरसाला परवानगी नाकारलेली आहे। असं जरी असलं तरी भाविकांना दर्शन घेता येणार आहे। त्यामुळे भाविक देखील आता मोठ्या संख्येने विशाळगडाकडे येताना पाहायला मिळत आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, विशाळगड, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।